परिस्थितीचा आढावा घेतलाय। विरा देसाई रोड या ठिकाणची आपण ही परिस्थिती पाहू शकतो। या ठिकाणी अमित सटम हे पोहोचलेले आहेत। विरा देसाई रोडवर गेल्या 3 दिवसांपासून दररोज पाणी साचतंय आणि या परिस्थितीचा आढावा ते घेत आहेत। मला कळलं की नाल्याचं लेवल हे असं असल्यामुळे ते आय अंडरस्टूड दॅट पॉइंट। माझा पॉइंट काय आहे की हा विरा देसाई रोड आहे, इथे पाणी आहे आणि मी पुढे कृष्ण मंदिरकडे जर गेलो तर तिथे पाणी नाहीये। उदाहरण सांगतोय, असं का होतंय? आता सर अब पाणी जो आहे ना हे लेवल जो आहे ना ग्रेडियंट आहे ना ते स्लोपच्या हिशोबाने, आता हे स्लोप खाली आहे म्हणजे याचा अर्थ सखल भाग आहे तो इन्व्हर्ट लेवल, याचा अर्थ याला काही करू शकत नाही। मग काय करणार? त्याला दुसरा काही पर्याय नाही आहे सर। मुंबई असं आहे ना तो रोडच्या लेवल जे आहे ना ते जर वरती घेतले तर सर्व बिल्डिंगचे प्लिंथ जे आहेत ना खाली जातील, म्हणून त्याला काय उपाय नाहीये। ओनली वे इज वे टू वे पंप आउट वॉटर। पण आता पंप आउट पण करू शकत नाही कारण हायटेड आहे, कारण ते नाल्याचे लेवलच वरती आहे। तुम्ही पंप आउट करून पाणी जाणार पण नाही, परत रिटर्न येणार आहे। एकदा बघून घेऊ ना सर। अजय, भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सध्या विरा देसाई मार्गावर आणि तुम्ही बघू शकता त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्या आहेत, पाणी करत आहेत। अमितजी काय सांगाल? पूर्ण विरा देसाई मार्गावर सध्या पाणी साचलेलं आहे, काय परिस्थिती आहे तुम्ही आता? नाही, आम्ही आज या ठिकाणी विरा देसाई रोडला पाणी तुंबलं असल्यामुळे हे पाणी तुंबण्याचं कारण काय आहे हे बघण्याकरता इथे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आम्ही इथे या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी हा भाग सखल भाग असल्यामुळे, हायटाईड असल्यामुळे, नाल्याची लेवल ही हाय असल्यामुळे त्यामुळे हे पाणी त्या ठिकाणी पाण्याचा निचरा हा या ठिकाणी होत नाहीये आणि त्यामुळे आता इथे आपण अजून काय उपाययोजना करू शकतो? किती पंप्स लावले आहेत किंवा कुठले गाळ कुठे साचलाय का, प्लास्टिक कुठे अडकलाय का, याची पाहणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। विरोधी नेते आहेत ते टीका करतात की तुमची तयारी कशी होती की अशा प्रकारचं पाणी पूर्ण मुंबईमध्ये साचलेलं आहे? त्याचे विरोधी नेते टीका करतायत त्या विरोधी नेत्यांनीच 25 वर्ष या मुंबई शहरावरती राज्य केलेलं आहे आणि 25 वर्षामध्ये मुंबईच्या पावसामध्ये या ठिकाणी कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन न काढल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता मुंबईच्या महानगरपालिकेने IIT बॉम्बे बरोबर या ठिकाणी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रस्ताव तयार केलेला आहे, केंद्र शासनाला तो सादर केलेला आहे। केंद्र शासन त्या संदर्भामध्ये 60% पेक्षा जास्त निधी हा महानगरपालिकेला देणार आहे। हा प्रोजेक्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्लडिंग मेजर्सचा झाल्याशिवाय मुंबई शहरामध्ये पाऊस असताना, हायटाईड असताना, हेवी रेनफॉल जेव्हा होतो त्यावेळेला जे पाणी साचतं तोपर्यंत हे कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन आल्याशिवाय याच्यातनं आपल्याला या ठिकाणी रिस्पाईट मिळणार नाही। पाणी काढण्यासाठी किती मशीन आणि काय काय उपाययोजना करणार होतात? आपले 3 पंप आहेत या ठिकाणी महानगरपालिकेने 3 पंप स्पेशली ओनली फॉर विरा देसाई रोड लावलेले आहेत। ते पंप रस्त्यावरती साचलेलं पाणी याचा पंप आउट करून नाल्यामध्ये सोडण्याचं काम सुरू आहे, परंतु नाल्याची ही लेवल हाय झाल्यामुळे त्याचं एक लिमिटेशन आहे। त्यामुळे जोपर्यंत हायटाईड रिसीड होत नाही आणि यामुळे हे पाणी साचलं असल्यामुळे ट्रॅफिक पोलीस आणि महानगरपालिका ही आपापसामध्ये कोऑर्डिनेशन करून ट्रॅफिक डायव्हर्जन करणे, ज्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकची मुवमेंट बंद करणे, अशा प्रकारचे मेजर्स या ठिकाणी घेण्यात येत आहेत। एक राजकीय प्रश्न आहे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट केले आहेत, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर त्यांनी टीका केल्यात आणि तुमच्यावर सुद्धा त्यांनी लिहिले आहेत की व्यक्तीच्या मृत्यूवर तुम्ही हसतात, अशाच प्रकारची टीका त्यांनी केली। हे बघा, कॉन्टेक्स्ट बदलून विपर्यास करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे हे मला समजत आहे आणि त्यामुळे जे घरामध्ये बसून पोस्ट लिहितात किंवा घरामध्ये बसून स्टेटमेंट देतात यांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। मी त्या पर्टिक्युलर एपिसोडचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे। त्या कॉन्टेक्स्ट बदलून त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे, मिसकन्स्ट्रू या ठिकाणी ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडल्यावरती कधीही सस्पेन्शन झालं नव्हतं। मी विधानसभेमध्ये आवाज उचलला आणि 2 दिवसामध्ये 7 महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी सस्पेंड किंवा निलंबित झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही फील्डवरती उभे आहोत, घरात बसून पोस्ट किंवा स्टेटमेंट लिहित नाही आहोत। आणि आजपर्यंत आपण पावसामध्ये कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरेला मुंबईकरांनी रस्त्यावरती उतरलेलं बघितलंय का? नाही बघितलंय। मुंबई शहराच्या महापौर रस्त्यावरती फिरत आहेत, सर्व ठिकाणी पाहणी करत आहेत
आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी रस्त्यावरती उभं राहून या ठिकाणी हे सगळे जे काही मेजर्स आहेत ते आम्ही पाहतोय, परंतु या निलंबनाचा कडनं त्या ठिकाणं डायव्हर्ट करणे आणि मला टार्गेट करण्याचं कारण हे आहे की गेले 4 महिने मुंबई महानगरपालिकेतली स्टँडिंग कमिटी त्याच्यातलं अंडरस्टँडिंग हे आम्ही बंद केलेलं आहे. मला 2 मोठ्या राजकीय पक्षांनी ज्यांनी आपापसामध्ये युती केली होती त्यांच्या प्रतिनिधींनी मला अप्रोच होऊन स्टँडिंगचं अंडरस्टँडिंग सुरू करा अशा प्रकारची विनंती केली होती, जी आम्ही विनंती धुडकावून लावली होती. कारण आम्ही सांगितलं की मुंबईची महानगरपालिका आम्हाला सुतासारखी सरळ करायची आहे आणि त्यामुळे स्टँडिंग कमिटीतलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे आणि इतकी 25 वर्ष आपल्याला जो मलिदा त्या ठिकाणी मिळत होता तो मलिदा न मिळाल्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला आहे, तो मी समजू शकतो. आणि स्टँडिंग कमिटीतला अंडरस्टँडिंग बंद केल्यामुळे त्या ठिकाणी ते मला टार्गेट करत आहेत, परंतु अशा प्रकारच्या टार्गेटिंगला आम्ही जुमानणार नाही. मुंबई शहरांना पारदर्शक प्रशासन देणं, भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही रस्त्यावरती जमिनीवरती उतरून या ठिकाणी मुंबईकरांची सेवा करत आहोत. उद्या उद्धव ठाकरे राम मंदिरच्या मुद्द्यावर आंदोलन करणार आहेत दादरमध्ये राम मंदिरात जाऊन, त्याच्यावर काय सांगणार? त्यांना शेवटी राम आठवला आणि त्यामुळे रामाला विसरले म्हणून आज त्यांची ही अवस्था झालेली आहे. आणि आता रामाला विसरल्यानंतर काय होतं आणि त्यामुळे आता त्यांना पुन्हा राम आठवू लागलाय असं मला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. तर या संपूर्ण प्रकरणावरती आता अमित साटम यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आम्ही घरात बसत नाही, रस्त्यावर उतरून काम करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे.